श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आहे स्वामींचा प्रकट दिन. आज सकाळी लवकर उठून सुशोभित होऊन महाराजांच्या पूजेच्या तयारीला लागले. प्रथमतः घरची सारी कामे आवरून घेऊन ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहे त्या ठिकाणी रांगोळीने स्वस्तिक काढून घेतले. त्यावर हळदी, कुंकू, अक्षदा, फुले वाहून त्या जागेची सुशोभित पूजा करून घेतली आणि त्यावर चौरंग ठेवून लाल रंगाचे वस्त्र अंथरून घेतले. स्वामींच्या फोटोचे पूजन करण्यासाठी त्यांना हार घालून घेऊन स्वामींची मूर्ती घेतली. स्वामींच्या मूर्तीला आज अभिषेक दुधाने, हळदीने, पाण्याने, फुलाने, सुगंधित हिना अत्तर लावून केला. धूप दीप आरती दाखवून स्वामींना त्यांच्या स्थानावर ठेवून स्वच्छ पुसून घेतले. परत सुगंधी हिना अत्तर लावून त्यांना फुले अर्पण केली. त्यांना दूध, साखर नैवेद्य दाखवला. श्री गणेशाय नमः म्हणत गणपती बाप्पांचेही पूजन करून घेतले. गणपती बाप्पांना आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रथम स्थान दिले गेले आहे. आपण त्यांना आराध्य दैवतही मानतो. त्यांना देखील सुगंधित फुले अर्पण केली व त्यांचा ध्यानमंत्र म्हणून घेतला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असे म्हणून गणपती बाप्पांच्या अथर्वशीर्षमधील शांतीमंत्र म्हणून घेतला. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षजत्राः स्थिरंगे तुष्टवासतनूभिः वैश्यं देवहितयदायुः. ओम स्वस्ति न इंद्र वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पती ददातु. ओम शांती 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 असे म्हणून गणपती बाप्पांना वंदन करून बाकीच्या पूजेची तयारीला लागले. हा स्वामींचा उभा असलेला फोटो आम्हाला अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर तेथे आम्ही अन्नदान क्षेत्रामध्ये पावती केली होती. तेथे आम्हाला त्यांनी दिलेला आहे. संपूर्ण पूजा आवरून घेऊन चौरंगाभोवती सुंदरशी रांगोळी काढून घेतली. रांगोळीमध्ये मी छान असे 2 कलर वापरून हळदी लाल व हळदी पिवळा असा कलर मी वापरून संपूर्ण रांगोळी पूर्ण केली होती. सुंदर अशी रांगोळी काढून झाल्यानंतर मी त्यामध्ये महाराजांची पावले असे समजून 3 पावले उठवली होती व गोपद्म देखील 3 उठवले होते. रांगोळीवर देखील हळदी कुंकू फुले अर्पण केली व तिथून बाकीच्या पूजेला तयारीला लागले. तुम्हाला सांगते, ही रांगोळी आहे ना, ह्या रांगोळीमध्येच एका पावलांमध्येच महाराजांची छोटासा एक अनुभूती मला आलेला आहे आज. आणि तो म्हणजे एक पावलामध्ये महाराजांची छोटीशी मूर्ती असल्याप्रमाणे मला चित्र दिसलं होतं. ते तुम्हाला नंतर दाखवते लास्टच्या फोटोमध्ये. महाराज बघा किती छान दिसत आहेत. पूजेनंतर आरती वगैरे करून घेतली आणि आज महाराजांच्या आवडीची प्रसादासाठी आवडीची खीर, शेवयाची खीर, सांडगे, पापड, महाराजांचे आवडीची कांदा भजी, दही, भात, पाणी वगैरे ठेवून त्यावर तुळशीपत्र ठेवले होते व तुपाचे 2 दिवेसुद्धा लावली होती. 11 माळी जप करून घेऊन 1 ते 21 संपूर्ण सारामृताचे पठण करून घेतले. तर अशा प्रकारे केला स्वामींच्या प्रकट दिनाचा शेवट. तुम्हा सगळ्यांना कसा वाटला हा माझा व्हिडिओ स्वामी प्रकट दिनाचा मला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा फोटो लास्टमध्ये ठेवला आहे जिथे मला महाराजांनी त्यांची छोटीशी प्रचिती दिली होती. मला या प्रचितीनंतर त्यांची सेवा करण्यास खूप चांगलं वाटत आहे. अजून देखील झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि मी इथेच थांबते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.